हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो माझ्या आईच्या घरी. तर चला मंडळी, आम्ही सकाळपासून तयारी केली होती. निघतो तरी 1 तास झाला. तर चला आता खरंच निघतो. आरूची नाश्त्याची पण तयारी झाली. आमचा आरूपा किती घाई करू राहिला जायची. लवकर चाल म्हणते, नाहीतर मला खेळायला नाही भेटेन म्हणते. त्याचे मामा किट्टूच्या मीनूचे लगे ओवायने काढू राहिले पैशानं, पैसे मागू राहिले पोरी. मामा पैसे द्या, मामा पैसे द्या. लहान आहेत, मागतातच लेकरं. द्या हो पैसे. मजाक घेतात पोट्ट्याची. चालणार बाबू. आशू पाणी पेला का तू? अरे बापरे बापरे, आमचा आरू पण म्हणते 100 रुपये द्या म्हणते. आरूले भेटले पैसे. आशू तू एकटाच राहिला बिना पैशाचा. तर मंडळी 1 वर्ष झाले मी आईच्या घरी गेलीच नव्हती. तर 1 वर्षाच्या नंतर आज चालली मी. तर चला सरे बाबू. आशू आरूले ना आशूले लय सळी किरायला जायचा. मामाच्या घरी जाऊ, मामाच्या घरी जाऊ, आप्पाच्या घरी जाऊ. आणि सकाळ 9 वाजतापासून तयारी करेल आहे. आता चला पुट्ट्या बाया. पदर गिदर पाला के गाड़ी ताकत जाती ना. मीनू किट्टू चला बाय. स्प्लेंडर दिखाई गाड़ी के, स्प्लेंडर वाली गाड़ी दिखाई हे आमच्या गावची नदी आहे. मस्त बैल पाणी पिऊन राहिले. इकडे आमचं गाव आहे. इकडे चाललो. आयुषचे पप्पा गेले पेट्रोल आणण्यासाठी. तसं आम्ही दुसऱ्या गावात थांबलो. अरुण आयुष घेऊन राहिली तसं दुकानात कुरकुरे. मस्त आप्पाजीचं छोटंसं दुकान आहे. कुरकुरे पोंगे गिंगे सगळंच आहे. या साईडनं गेले आयुषचे पप्पा, तिकडे पेट्रोल. चला आयुषचे पप्पा आले आता. पेट्रोल घेऊन आले. निघालो आता आम्ही रस्त्यानं. असं वाटवलं कधी कधी आईच्या घरी जातो, कधी कधी नाही. एवढी गाई राहिली की भयानक. तर मंडळी आम्ही आहे की नाही रस्त्याने चाललो होतो. इथं मस्त मोठं वडाचं झाड दिसलं. तर लेकरं म्हणत होते की थांबा, आम्ही या वडाले झोके घेतो म्हणून इथं थांबलो. मस्त सावली पण आहे, दाट सावली आहे. लय वेळचं आम्ही रोळून म्हणजे गाडीवर चालू होतं. तर पाल लेकरं कशी मजा घेऊन राहिले. मस्त वडाले असे मोठमोठे हे आहेत, काय म्हणतात त्याले, वडाचे ते काय असतात ते, हा पारंब्या. त्याले मस्त लेकरं झोके घेऊन राहिले. आयुष पावदे झोके घेता येतात का? घे बरं एक झोका. सारे बाबू आरू अबे त्याच्यात काय गेला, तिकून गेला इकून निघाला यशोधरातून. गड्डा बाबू त्यात काही बी असते ना मग. सारे तिकडे विहीर आहे ना, तुला दिसत नाही का? चालला. तर मंडळी निघतो आता आम्ही. इथं लेकरं लय वेळचे खेळले, कारण की आम्हाला उशीर पण होईन जायसाठी. लेकरं येऊनच नव्हते राहिले, येतच नाही म्हणत जात. म्हटलं चला बापा लय उशीर होते, पटकन फिरे पटकन पाणी. हरभरा आहे मस्त. हरभऱ्याची भाजी मस्त लागते. मी व्हिडिओ पण बनवलेला आहे हरभऱ्याच्या भाजीचा. आयुषचे पप्पा म्हणतात रोड एकदम टकाटक आहे म्हणतात. आम्ही मागच्या वर्षी आलो होतो, रोड एवढा खराब होता, पूर्ण रोड खराब होता. फक्त आमच्या गावाच्या तेवढाच रोड खराब आहे. फक्त आमच्या गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर तेव्हापासून रोड एवढा चांगला आहे ना. मस्त गाडी निराशे पाहू राहिली. कुठेच गड्डे नाही, काही नाही, काहीच नाही. गहू होत नाही. गहू पेरेला आता आपण जे जेवण करतो की नाही पोळी, या झाडाला गहू येते, गव्हापासून पोळी बनते बाबू. जेसीपी होय रे, जेसीपी. पुढचा रोड आहे मंडळी. आलं आहे माहेर, बस स्टँड आहे हे. आम्ही शाळेत जात होतो त्यावेळेस, कॉलेजला जात होतो त्यावेळेस या बस स्टँडवर इथं थांबत जाई, तसा ST येत जाय. कमान या रस्त्यानं आहे बाबाचं घर. थोडंसं दूर आहे.
बाबांनी गौतम बुद्धाची मूर्ती काढली मोठी तसा बांधली विहारापाशी. ही आमची चिव आली आरुले घ्यासाठी. आई पण आली. बोरीचं झाड पहा किती मोठं आहे. बदामचं झाड. ए पीटर, पीटर रे, पीटर गेला. तर लिंबूचं झाड आहे. किती लहान होतं, आता मोठ्याच्या मोठंच झालं. लिंबूचं झाड आहे हे. लय लहान होतं, माझं लग्न झालं होतं त्यावेळेस. आई बाज आणू राहिली. पीटर काय झालं रे? घेत नाही रे तो. तर चला मस्त. आता जसा पिंपळाचं झाड आहे, बोरीचं झाड आहे, लिंबाचं पण झाड आहे. आईली म्हटलं इथंसा बाजानी इथंसा बसतो म्हटलं थोडा वेळ. लय थकलो आम्ही. चला आईनं बाज आणली बाहेर, बसलो आम्ही इथंसा. आयुषचे पप्पांना टाकला अंग, थकले ते गाडी चालू. आता आईनं पाणी पण आणलं, पाणी गेली पेतो आता. तर चला आईच्या घरी आल्यानंतर आता मी जेवण केलं. आयुषचे पप्पा चहा पिले. आई बाबानं मस्त शेंगा आणल्या आमच्यासाठी, कारण की आमच्या गावात काही जास्त शेंगा भेटत नाही. आमच्या घरी वावर नाही, त्याच्यानं काही आम्हाला शेंगा भेटत नाही जास्त. तर आईनं बाबानं शेंगा आणल्या, दाखवतो तुम्हाला. हे आई आहेत, हे बाबा आहेत. दाणे काढू राहिले आमच्यासाठी. म्हणजे संध्याकाळी तुरीच्या दाण्याची भाजी करायची आहे. आज पौर्णिमा असल्याच्यानं काही चालत नाही आम्हाला जास्त काही, फक्त दाण्याचीच भाजी खातो आज आम्ही. मस्त खीर बनवतो, तुरीच्या दाण्याची भाजी करतो. माझी आई मस्त करते तुरीच्या दाण्याची भाजी. याच्यातला पाला वेगळं काढू राहील बाबा. बाबा गेले ना, घाई घेऊन आले. आमचे आत्ताच गेले बाबा, आमच्यासाठी घरच्या वावरातून घेऊन आले. आता याच्यातल्या शेंगा बाजूने काढू राहिले, नंतर दाणे काढतील. आयुष नारूस तर जाग्यावरही नाही, पयाले ते खेळासाठी. एवढी घाई त्याली याची भलकशी घरून, तर जेवणही करून नाही आले. त्याला म्हटलं जेवण करा, तर जेवणही नाही केले. गेले तर बाहेरच गेले. कुठे गेले मलाही नाही माहित. आता मला पाहायला जावं लागेल त्याला कुठे गेले तर. आम्ही लहान होतो त्यावेळेस बाबानं मस्त अंगणात अशी बोर पेरली होती. किती मोठीच्या मोठीच झाली. आणि याला म्हटलं बोरही असे मोठे मोठे येतात, दाखवतो मी तुम्हाला. आता दिसत असेल बोर, मस्त पिकतात बोरं आणि बद पडतात. दिसत असतील तुम्हाला सरे बोरं दारात पडेल आहेत. ती दारातच मस्त शाळा आहे जवळच. शाळेतले लेकरं येतात जातात, बोरीले गोटे मारतात, बोरं खातात. बदामही दिसत असेल तुम्हाला, बदामले गोटे मारतात, बदाम खातात लेकराची मजा आहे. दाखवत तुम्हाला. शाळा पण अति जवळच आहे. हे बाबाचं घर आहे, इथंच दिसते ना तुम्हाला. अति बाबाचं घर, इथंच शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा. हे आणखीन दाखवतो तुम्हाला. इकून बाबाचं घर, इकून शाळा. आता इथं समस्त शाळेतल्या सर लोकांनी इथं समस्त हॅपी न्यू इयर काढलं, कारण की 2026 लागून फक्त आजचा 3राच दिवस आहे. म्हणून इथं समस्त त्यानं डेकोरेशन केलं, जे काही असते ते. मी लहान होतं ना, म्हणजे मी लय बारकी चिरकी होती, उलचिकच होती. तर बरोबर याच्यातून मी बाहेर निघत जा. छद्र दिसते की नाही तुम्हाला, या छद्रातून इथून बरोबर बाहेर निघत जा, कारण की याला कुलूप लागेल राहायचं आहे. नेहमी तसा कुलूप लागेल राहे, मग काही जाता नाही येत जा. मग आम्हाला खेळायला जायचं असलं की आम्ही बरोबर या छद्रातून जात जा, या छद्रातूनच येत जा. नाही आलं की आठवतात जुने दिवस. आता मला येऊ नाही येत. 1-1.5 वर्ष होते, आलीच नाही मी तसा. 1-1.5 वर्षाच्या नंतर आली मी तसा आईच्या घरी. लय आनंद होऊ राहिला. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही नवीन वर्षाच्या दिवशी मस्त शिरल्याला गेली. शिरल्याला जायची लई इच्छा होती, शिरल्याला गेली. आणि तिकून आल्याच्या नंतर पाहता आईच्या पण घरी आली. भाग्यवान आहे वाटते. 2026 असं वाटून राहिलं मला. असंच आनंदाचा जाऊस 2026. अरे निघ रे बाबू, याच्यातून मी लहानपणी याच्यातूनच निघत जा. यातून निघ बरं, यातून निघता येते का तुले? अरे मी निघतच जाऊ ना, निघून तर पाय. अरे मी खरंच निघत जाऊ ना, मी त्या एवढीच होती ना. पाय निघून. 2 हात टाक अगोदर, मी सांगतो तुला. 2 हात टाक. अशी निघत जाऊ. अशी निघत जाऊ मी लहानपणी. मीच नाही, सर्वच पोरी.
अशी मजा होती बा शाळेतली आमची. आणि मग जरासं मोठं झालं मग त्याच्यावरून जात जा. हा बाय आई काय ते ना भूषण. हा पा भूषण कसं आहे ते वरून, तसं आम्ही वरून चढत जाऊ. चढ वय पाहिजे लागीन. चला आता मी पण जातो इथूनच. आज सुट्टी आहे, आज शनिवार असल्याच्या ना आज शाळेला सुट्टी आहे. नवीन टाकी बनली तसा पाण्याची, हे पा दिसत असेल तुम्हाला. म्हणजे याच्या आधी पण बनवली होती, 1.5 वर्षाच्या अगोदर आम्ही आलो होतो त्यावेळेस नवीन टाकी बनवली होती, पण ते तोडून टाकली. काऊन काय माहित ते काय झालं होतं काय माहित, ते टाकी पूर्ण पाळून टाकली. आता हे डबल टाकी बांधली आहे तिचा. कुकून निघतं थांब ना, लागीन ना, त्याला कुलूप लावेल आहे ना बाबू. तर मंडळी हे शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजीपूर टाकली, वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. तर इथं समजत आहे की नाही, टाकं पण होतं. आता हे टाकं दिसते ना तुम्हाला, त्यावेळेस मस्त 4 नळ होते. एक असा ग्लास ठेवायचा पण होतं, इथे दिसते ना तुम्हाला. याच्यात मस्त ग्लास राहतात, तर एक कडी राहते त्या गिलास आले, आणि ते गिलास मस्त याच्यात ठेवून देत जात. म्हणजे लेकरं आले की इथंच ग्लास दूध जात, इथंच पाणी करतात, ग्लास याच्यात ठेवून द्या लागेल. पण आता कायचं हे टाकं गेलं कामातून. आणि ज्यावेळेस हे रुमान होत्या इथंच, हे ग्रामपंचायतच्या खोल्या आहेत, पहिले खोल्या नव्हत्या. तर इथंच की नाही नवीनच हे कंपाऊंड लागलं होतं तारायचं. आमचे देशमुख सर होते, आम्ही लहान होतो त्यावेळेस. काय झालं, 5 वाजताची सुट्टी झाली, संध्याकाळची सुट्टी होते ना, तर त्यावेळेस सर तिकडून आले. सांगतो मी तो, संध्याकाळची सुट्टी झाली आणि लगे उपाध्याय सर आणि लगे देशमुख सर हे 2 जण गाडीवर बसून आले. आणि लेकरं मागं होते, सरची गाडी पुढे निघाली. सरची गाडी जशी निघाली डायरेक्ट म्हटलं या कंपाऊंडच्या वरून अशी गाडी इथं गेली. आणि सरचं म्हटलं डायरेक्ट इथूनच असं कापलं होतं त्या कंपाऊंडनं, इथून असं. तर सर मग लय दिवस दवाखान्यात होते, मग टाचे गिचे लागले त्याले, आता बरे झाले. मग मला वाटते 5-6 महिन्यानं मग शाळेत आले होते डबल शिकव्यासाठी. 5-6 महिन्यात बरे झाले, टाके गिके लागले होते त्याले, तर मग बरे झाले ते. तर इथंसा पा मस्त पालक गिलक काही लावलेली आहे. इथंसा किचन रूम आहे शाळेची. इथंसा पालक संभार सर्वच आहे इथंसा. म्हणजे भाजीपाला खिचडीत नाही टाकतात ते, तर मग इथंच काढतात, भाजी भातात नाही टाकून देतात खिचडीत. मस्त तिथचा संडास बाथरूम पण आहे. आज लेकरायला सुट्टी आहे, लेकरं खेळतात. आम्ही पण असंच खेळत होतो शाळेला सुट्टी असली की. काय रे बाबू, पा आमचा आरू, पा आमचा आरू. पडशील ना रे. शाळेत आली की शाळेतली लहानपणची आठवण येते. 7वी पर्यंत शाळा आहे, जास्त काही मोठी नाही. 1ली 2री 3री 4थी 5वी 6वी 7वी पर्यंतच आहे. आता हे रूम इकडे नवीन बांधल्या. इथं जुनी शाळा होती, मी तुम्हाला दाखवतो. ह्या पा हे जुनी शाळा पाळली, तसं आमचा 7वा वर्ग होता. तर पूर्ण पाळली शाळा इथं. ते टावर आमचं बापा, ते टावर दिसत असेल तुम्हाला, खाली पडेल. भल्लं मोठं टावर होतं, लय दूर मान करा लागत जायची. एवढ्या दूर टावर असल्यावर आम्ही त्या टावरवर म्हटलं असं पायऱ्यासारखं चढत जाऊ, लय दूर चढत जाऊन डायरेक्ट म्हटलं शाळेवर सुट्टीच्या दिवशी. होय रे बाबू इकडे. आता इकडे हे कसं नवीन शाळा झाली म्हणून आता समजा काही कार्यक्रमाचे काही असले कार्यक्रम असला तर या साईडनं करतात. पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, तर त्यावेळेस आमची त्या साईडनं राहतात जाय कार्यक्रम. दाखवतो मी तुम्हाला. हे पाय, या साईडनं आमचे कार्यक्रम राहतात. ते पोरगं दिसते ना तुम्हाला भूषण, तिथंसा कार्यक्रम राहतात. आणि हे एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये सर्व लोक बसत जात पायासाठी. कार्यक्रम मोठं ग्राउंड होतं इथंसा. लेकरं पा कसे भांडणं करतात. तो म्हणते मी अगं, तो म्हणते मी अगं, तो म्हणते माझा नंबर आहे. अरे बापा रे, मारला लेकानं छक्का. अरे आता गेला ले काय शाळेवर बॉल. शाळेवर गेला डायरेक्ट, घरा याच्यावर टिनाच्या वर गेला बॉल. आरू कुचिनपणा करू नको बरं आरू. बाई बाई ऐकतच नाही आमचा आरू. आता कुठेच उड्या मारते काय जण. ते लेकरं गेले तिकडे बॉल पाहायला, त्यानं छक्का हाणला आणि डायरेक्ट शाळेच्या वर बॉल गेला. आम्ही लहान होतो त्यावेळेस हे पूर्ण असं गार्डन राहायचं. हे दिसते ना तुम्हाला, हे सर्व असं गार्डन निरा फुलं झाडं राहायचं. आम्ही लय सोय घेत जा. हे पाहिजे तसं आमचं कम्प्युटरची रूम होती. हे दिसते ना तुम्हाला, तसा कम्प्युटरची रूम होती.
इकडे 6वा वर्ग 7वा वर्ग अति मस्त खिडक्या जिंकणी खेळत जाऊ आम्ही. खिडक्या जिंकणी म्हणजे या खिडकीवर चढत जाऊ आम्ही. ही खिडकी दिसते ना तुम्हाला, या खिडकीवर चढलं याच्यावर चढलं की खाली पाय नाही ठेवा लागेल, याच्यावरच बसून राहा लागेल आणि मग अतून उतरायचं आणि डायरेक्ट तिकडल्या खिडकीवर जाऊन बसायचं. नाहीतर मग जर समजा खाली उतरेलं असलं आणि जर समजा ज्याच्यावर राज्य असला त्यानं जर हात लावला की मग आपल्या राज्य असं होतं. पहिल्यांदा आम्ही लय खेळत जाऊ काही 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 काही. खो खो, कबड्डी, रगोली, लंगडी, लय काही काही खेळत जा. आता लय आठवण येते, लहान लहानपणची लय आठवण येते. पण आता काय करता, गेले ते दिवस, राहिल्या फक्त ते आठवणी. असू द्या, आता जाऊ द्या. आता आपले लेकरं आहेत तर या लेकराले खेळतच नाहीत. लेकरं खेळणं काय असते या लेकराले समजतच नाही. आता फक्त लेकराले काय आहे, मोबाईल आणि टीव्ही. आता पहिल्यासारखे लेकरं खेळतच नाही. या लेकराले काय समजून खेळायची मजा. बॉल सापडलाच नाही का काय? अबे गेला तर तिकडून पडला अशी, दिसत नाही तो. आता चल रे बाबू, आता अडचणीत नको जाऊ, चल. तर मंडळी चला आता बाय बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. घरी जातो, आईच्या पप्पाला चागी ठेवतो, बसेल लागते झाडाखाली बास टाकून आयुष आणि त्याचे पप्पा. तर चला मग, हे आमची शाळा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे माहेर आहे. आणखीन दाखवतो तुम्हाला, जर व्हिडिओ काढणं झाला तर माहेरातल्या गोष्टी काही आणखी सांगतो तुम्हाला. तर चला मग आता बाय बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत.